आपलं काहीच नाहीये, शरीरही उपयोगाचं नाही. फक्त मग येते केस ही खाता बा. त्या केसांकरता 18 क्षैनी सैन्य, केसांकरता 18 क्षैनी सैन्य कुठे होतो? कुरुक्षेत्रावर. कशा करता? युद्ध करण्याकरता केसांकरता 18 क्षैनी सैन्य होतं. निष्ठी केसाई करता आणि तुम्ही कुशल केस ऐकता. महाराज गाय पवित्र आहे, इतकी पवित्र आहे. महाराज ज्ञानोबरायांनी गायच्या दुधाचं वर्णन केलं. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेची या पत्राळ, परिते अभेदून होतील अशुद्ध काय. दूध पवित्र आहे गायचं महाराज, फार पवित्र आहे. अहो गायचं गोमूत्र पवित्र आहे. आमचे ज्ञानेश्वर महाराज बेलदरवाडीकर माऊली आहेत, त्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे आणि ते खरंच ज्ञानोबा माऊली झाले. त्यांना कॅन्सर सांगितलं डॉक्टरांनी. कॅन्सर सांगितलं डॉक्टरांनी त्यांना. एक भला मनुष्य आला म्हणे, बाबा काय घाबरता? काही घाबरू नका म्हणे, कॅन्सर आहे तुम्हाला, अजिबात चिंता करू नका. रोज गाईचं गोमित्र तुम्ही कप भर प्या म्हणे. महाराज 25 झालं मात्र अजून चिंतन करतो. हे गाईचं इतकं पवित्र आहे. गोमाता प्रत्येकाच्या अंगणामध्ये असणं गरजेचं आहे. गाईच्या शेतनं भगवंताची दुष्ट काढली आणि ती पुतना त्या अवघड हवे शरीर त्या ठिकाणी पडलेलं. आता हिला काय करायचं म्हणून गोकुळाच्या लोकांची तुकडे तुकडे केले, तिचा अग्नी संस्कार केला आणि तिच्या शरीरातून सुगंध येऊ लागला. कारण तिला भगवंताचा स्पर्श झालेला होता आणि भगवंताने तिला सायुज्य नावाची मुक्ती प्रदान केली. ज्ञानोबा म्हणतात, तू आ सनकाधिकाची माने सायुज्य स्वरूप तिला अद्भुतने जे का विषयाचे निष्ठळ पाणे मारू, जरी विषयाचे निष्ठळ पाणे मारू आली तरी भगवंताने सायुज्य नावाची मुक्ती आणि पुतणीला प्रदान केली. ते पुतणीचे त्या ठिकाणी महाराज आणि भगवंताला नंतर मोठमोठे मलाटे राक्षस मारण्याकरता आले. ताग बगरिठा मारिले अवघी दैत्य खाणी बुडवली, सर्व दैत्य बुडवले आणि जगाचा मानव गोकुळामध्ये दाखवू लागला. महाराज इतका सुंदर लागू लागला. नामदेव महाराज म्हणतात, रंग निरांगत भगवान रांगू लागला महाराज गोकुळामध्ये. निघता रांगत नाही. नामदेव महाराज म्हणतात, बुलबुला बोलत बुलबुला बोलू लागला. जगाचा मालक तो बाल पण त्याचं
तो रांगू लागला तळवे तळ हात तळवे तळ हात तळहात टेकी तळवे तळहात टेकी डाव्या गुडघ्याने रांगत रांगू लागला जगाचा मालक रांगत असताना तर रांगत नाही नामदेव म्हणतात गुलगुला बोलत गुलगुला बोलू लागला महाराज बोलत असताना जगाचा मालक त्याने पहिला शब्द आई उच्चार केला आई शब्द उच्चार केल्यावर आनंद कोणाला होईल आईला इतका आनंद झाला यशोदा मातेला यशोदा मातेने आपल्या हातात ते काम साधले धावत केली अरे बाळा अरे माझा राजा अरे कान्हा आई भगवंताला कान्हा म्हणायची कान्हा अरे आई म्हण रे आई आई म्हटलं तुला आनंद व्हायचा महाराज आणि त्याचं मोठं कान्हा अरे पुन्हा आई म्हण रे इतका आनंद व्हायचा महाराज तुला इतका आनंद व्हायचा तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले आनंद अश्रू आल्यावर संत म्हणतात यशोदे अगं काय भाग्य आहे तुझं विश्वाचा जनिता यशोदेला माता म्हणतोय तो विश्वजनजाय जिने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्था दिली 21 वर्गात एक दिले सत्ता मात्र असा विश्वाचा जनिता आणि ते सुद्धा मातेला आई म्हणतोय आईना आनंद वाटला महाराज आई शब्द इतका पवित्र आहे महाराज काय सांगावं तुम्हाला जन्म देते आईला तुम्ही आई म्हणा की तिथं प्रेम मिळणार काय पण परक्या वेळेला तुम्ही आई म्हणा तिथे प्रेमच मिळेल विठ्ठल शब्द जगाच्या भारताने उच्चार केला आई आई शब्द म्हटल्यावर यशोदा मात्र आनंद वाटला आणि यशोदा मातेकडे जगाचा मन बाळा माझ्या राजा काय पाहिजे तुला आई मला भूक लागली तर भूक लागली माझ्या सोन्या काय देऊ तुला आता काय देऊ नसता जवळ कारण तू माझं सर्व भक्षण करून टाकलं माझ्या मी पणाचा करोनी Ah
तेव्हा तू माझ्या मीपणाचा फळ करून टाकला. माझ्या मीपणाचा उरला खावयाशी वैसला सगळं खाऊन टाकलं. देऊ काय तुला? आता काय देऊ नसता जवळ. आई अगं मला भूक लागली ना, मला भूक लागली. आई दे, काय पाहिजे? देशील आई? ते बाळा माग, काय पाहिजे? बया मज दे माता म्हणजे काना सोळ सोळा काना रविदोर मंथिला देते. मंथ नको मला, काय पाहिजे? बया मज दे आई डेरा घुम घुमतो. अगं आई तो डेरा घुम घुम करतो ना, तो आवाज काढून दे. तो कसा नाही गे? ते काही सांगू नको मला, मला तेच पाहिजे. हा देव रडायला लागला. मला इतका रडू लागला, इतका रडू लागला. ते माझी बाळताणे समजाविता राहिना, समजाविता राहिना. नाना परी समजाविते, मागितले खाया देते. थापटोनी निजविते, हालविते पाळणा. रडते माझी बाळताणे, रडते माझी बाळताणे. महाराज करू लागला. जगाची जगाच्या मालकाला यशोदा माता घाबरवले. कृष्णा हे बघ, रडू नको बरं. तू जर रडला तर मी तुला बाबुलबुवाले देऊन टाकेन. बाबुलबुवाले देऊन टाकेन. येऊ म्हणतो बाबुलबुवा. आई कुठं कसं असतो बाबुलबुवा? आता कसा दाखवणे सुद्धा आई बाबुलबुवा कसा दाखवणे? लयच लोक म्हणतात बरं असं. छोट्या बाळाचं रडायला लागलाय. बाय रडू नको, मी तुला त्या बुवाला देऊन टाकीन. आई कुठे येतो बुवा? आता नेमका असं असते तो कुठे येतो बुवा म्हटलं. आता काय ते काय त्या दिवशी गावात कीर्तन असतं की धोत्रावाला बुवा दिसला. धोत्रावाला बुवा दिसला कारण धोत्र राहिले नाही शिल्लक. अरे ते फक्त कीर्तनापुरती राहिले धोत्र. आता तुम्ही फक्त कीर्तनापुरती गातात. कीर्तनकार घरी गेले की जरावरच राहता. हे पवित्र आहे. कीर्तनकार दिसला बाय बाय तो बोला आहे. तो म्हणतो बरोबर काय आपल्या गात असं मॉडेल काही नाही. आपल्या गात असं मॉडेल नाही. धोत्रावाला मॉडेल असते ना गावात शिल्लक. आज 2-3 होतं हे मॉडेल बरोबर आहे. मग तो बोला नेमकंच घाबरतो. आम्ही काही घाबऱ्यासारखे लोक दिसता का तुम्हाला? पण त्या ठिकाणी सुद्धा मातामध्ये बघ राहे बाहुगला नाही तरी सांगेल त्या बाबूला. नाथ महाराजांचा 10 टक्का होणार. पहिला बागुल मत्स्य आकृती, त्याची आकृती मत्स्य आहे. शंकासुराशी वदिले त्याने, शंकासुराला वदलं. 4 वेदानी आले कृष्णा राहे बाहुगला. कृष्णा राहे बाहुगला. यशोदा माता समजवते. जीव ऐकत नाही, रडतोय. महाराज जगाचा मला रडत असताना समजवण्याचा प्रयत्न केला आणि समजत असताना यशोदा माता मध्ये कृष्णा हरी तू खायबा साखरलो नि माझिया बाळा. 9 लक्ष गोपाळ गडी वाट पाहती यमुना तळी. खेळशी खेळा हरी तू खायबा साखरलो नि माझिया बाळा. आई अगं माझे 9 लक्ष गोपाळ गडी वाढ बघताय. हो माझ्या कृष्णा वाढ बघताय. आणि यशोदा मातेला दावडलं. त्याने धावडलं आणि धावत 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 कुठे यमुनेच्या तीरावर आहे. यमुनेच्या तीरावर भगवान गेले. धावत गेल्यावर त्यांना पाहिलं. अरे 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 गोपाळांनो, अरे तुम्ही असे पुरुष कसे झाले? पुरुष म्हणजे माझ्यासारखे का बुरामाला सारखं? अहो पुरुष म्हणजे अगरबत्ती छाप असे पुरुष म्हणजे माझ्या डेडीकडे नका बघू तुम्ही. आणि बुरा माझ्या डेडीकडे म्हणूच नका बघू. अहो एअरबॅग सर्व काढायला नसते.
एअरबॅग फक्त बरे भारी गाड्याला नाही, VIP गाड्याला असते. विठाला विनोदाने सहज बोलतो, खरं सांगतो तुम्हाला. अहो, वाजवणारा बोटात पाहिजे, वाजवणारा बोटात, गाणारा बोटात, आणि बुवा पोटात. विठाला महाराज, तो भगवंताने विचारलं 9 लक्ष कोपरकडे येऊन येते हो. त्यांना पाहिलं ते आगरचे ते रोड झालेले, क्रूज झालेले, त्यांना पाहिलं अरे गोपाळात तुम्ही असे क्रूज असे झाले कसे काय? म्हणे देवा काय सांगा तुला, अरे आपल्या कुकडात काय कमी रे, सांगतात काय मला, काय कमी कुकडामध्ये? दही, दूध, तूप, लोणी सर्व आहे रे बाबा, सर्व आहे. पण मिळेल तेव्हा ना. म्हणे मग जाते कुठे? म्हणे दही दूध डेअरीत आणि चटणी भाकर डेअरीत. चटणी भाकरी शिवाय काहीच मिळत नाही, चटणी भाकरी शिवाय मिळत नाही. अरे बाबा आपल्या हक्काचा माल आहे, तो आपल्याला मिळत नाही, आणि मग कसं काय? म्हणे तेव्हा करावंच काय कळत नाही. त्याच्याकरता तुझी वाट बघताय. 9 लक्ष गोपाळ तरी वाट पाहती यमुना तरी. भारत म्हणतात ते वाट बघत होते तेव्हा याच्याकरताच आम्ही तुझी वाट बघताय. अरे माझी वाट बघता हे अजिबात काळजी करू. तुम्ही जर माझी वाट बघितली आहे तर आता कार्य मला करायचं. तुम्ही माझी वाट बघितली ना तर मला कार्य करायचं आहे. कारण मागच्या जन्मामध्ये तुम्ही माझे काम केलेले आहेत, आणि त्या जन्मात मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही, काही दिलं नाही. 7व्या अवतारामध्ये हे सगळे गोपाळ आणि भगवंतासोबत, प्रभू रामचंद्रासोबत आणि सगळे वानर होते. तुम्ही झाले राम राजा, आम्ही वानराच्या फौजात, सर्व वानर होते. आणि बाबा राम अवतारामध्ये मी तुम्हाला काही देऊ शकलो नाही, आणि त्या राम अवतारामध्ये तुम्ही माझं सर्व कामं केले सहज. मी तुम्हाला पगार दिला नाही, मी तुम्हाला काही खाण्याकरता दिलं नाही. अहो वानर कसे होते? राणीचा पाला वरपायचा, खायचं आणि युद्ध करायचं. त्यांना कोणताच खर्च नाही. खर्च होता का? प्रभू रामचंद्र हुशार होते, त्यांना माहिती होतं मान सगळे की खर्च लागेल. तंबाखूची पुडी, इमलची पुडी, एक तर टपऱ्या नसल्या कुठून थांबलती? बिड्या सिगरेटी कुठून आणून येला? आज त्यामुळे चोळीत बसले तरी कमी युद्ध करी. बॉम्ब पडला तर गेले जे लंब्यातच बघितलं. देवाने विचार केला यांनी याच्या काम केली, ही उलट युद्ध हरवते ना आपल्याला, जिंकायचंय आपल्याला. म्हणजे यांना नाही माकडाला नेलं, माकडा नेलं, आणि माकडांनी त्या ठिकाणी महाराज असं काम केलं. राणीचा पाला ओरपला, खाल्ला की युद्ध सुरू. आणि महाराज त्या वानरांनी, आणि महाराज 18 पद्म वानर होते, 18 पद्म वानर. त्या 18 पद्म वानरांनी लंकेवर विजय मिळवला, लंकेवर. आणि सीता शोधून आणली, आणि सीता भगवतराजेने सीता शुद्धी केली. राम सीता भेटवली महाराज. आणि त्या ठिकाणी महाराज तुम्ही माझं मागच्या जन्मात काम केलं, मी मागच्या जन्मात तुम्हाला काही देऊ शकलो नाही, त्याचं ऋण माझ्यावर आहे, आणि ते ऋण मला खऱ्या अर्थाने फेडायचं आहे. ते ऋण मला फेडू द्या. मग तेव्हा मग कसं फेडशील? ऋण फेडवाया अवतार केला, ऋण फेडवाया अवतार केला. अविनाशी आला आकाराची, अविनाश असणारा भगवान, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार तू एक गुराया, असा असणारा भगवान, त्याला आकार नाही. आणि तो भगवान आकाराला आला. महाराज नवता काळा गोरा पूजा ना ठेंगना, स्वरूप सुंदर ना आंधळा देखना, जैशी जीव शिव तयाची भावना, नेनो भौतिक ना नेनो पंच प्राणाओ, रूप धरियले सगुण चांगले, रूप धारण केलं सगुण चांगलं, असा अविनाश भगवान हा आकाराला आला. कशा करता? ऋण फेडावया. अरे बाबा मला तुमचं ऋण फेडायचं आहे. ऋण फेडायचं, फेडशील कसं चिंता करू नका. एक काम करा,
तुम्ही जेवढे आहात तेवढे सर्व ते सर्व काय करा, माझ्या मागे या. अभंगात जगाचा मालक म्हणतो रे बाबा हो, अरे तुमचं ऋण मला खऱ्या अर्थानं फेडायचं आहे. ते ऋण फेडण्याकरता तेव्हा काय करावं, काहीच करू नका. तुम्ही सर्वचे सर्व याल तरी या रे लागे अवघे माझ्या. अवघे अवघे म्हणजे किती, जेवढे आहे सगळे म्हटलं. तू ये, तू येऊ नको असं म्हटलं का, आमच्या ढमक्याचा येऊ नको असं म्हटलं का. ते जात भेद नाही, की तू कोणत्या समाजाचा हे नाही, तू काय करतोय हे नाही, तू माझा भक्त आहे तू ये असंही नाही. तुम्ही सर्व या, जेवढे आहेत तेवढे उभे आहेत, जेवढे तुम्ही सर्व आहेत तेवढे सर्व माझ्या. असं नाही म्हटलं आपले आपले घ्या, काय तू म्हणतो ना आपले आपले पाहिजे. हात मारली सर्वांना, याल तरी या लागे अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे या सर्व. तिथे असं नाही, भेद नाही, कोणाविषयी त्या ठिकाणी द्वेष नाही, मत्सर नाही. सर्वांना हाक या. मला सर्वांना हाक मारली, सर्वांना हाक मारली. मला एक नव्हतं ना, हो एक होतं का भांडार नव्हता. किती होते, 9 लक्ष गोपाळगडी. त्या सर्वांना हाक मारली. महाराज बरं जाऊ द्या, हाक मारणारा तो श्रेष्ठ आहे. जो हाक मारतोय तो श्रेष्ठ आहे, आणि ज्यांना हाक मारतोय ते श्रेष्ठ नाही, ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ते त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जो हाक मारतोय तो जगाचा मालक आहे, ज्याने विश्व निर्माण केलं. हो त्याचा विचार केला ज्ञानोबा म्हणतात, सूर्याशी चालणे. महाराज त्याच्याच बरे हो, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. महाराज ज्ञानोबा म्हणतात, म्या बोलविल्या, म्या चालविल्या, म्या हलविल्या जगाची चालिता. महाराज असा असणारा भगवान तो सामान्य, त्याने विश्व निर्माण केलाय, जग मालक आहे, जगाचा मालक आहे, सत्ताधारी आहे. असा असणारा भगवान तो अधिकारी, तो देवच आहे ना, साक्षात देव आहे. आणि ज्यांना हाक मारतोय ते अधिकारी आहे. कोण कोण भालते अधिकारी, सर्व अधिकारी आहे महाराज. त्यांना हाक मारलं ते सामान्य होते का, हो सामान्य नाही महाराज. अहो ते सामान्य नाही, ते देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. किती तापणभर अधिकार श्रेष्ठ देवापेक्षा. देवापेक्षा संतांचा, भक्ताचा देवापेक्षा ताकणभर श्रेष्ठ अधिकार आहे. असे अधिकारी संपन्न असणारे भक्त देव म्हणतोय माझ्या मागे हाक मारतो. महाराज ते सामान्य नव्हते, ते फक्त देवापुरती, एका अवतारापुरती मर्यादित नव्हते. युग परत्वे देवासोबत होते. मला युग परत
प्रत्येक युगामध्ये देवासोबत होते. तुम्ही झाले पवित्र, आम्ही धनुष्याचे बाण, तुम्ही झाले रामराजा, आम्ही वादळाच्या भोगा, तुम्ही अवतरले गोकुळी, आम्ही गोपाळांच्या वेळी, देव जो जो अवतार धरी तुका त्याची बरोबरी. प्रत्येक अवतारासोबत देवासोबत होते आणि असे असणारे अधिकारी सांगितलं याला तरी याले लागे. अधिकारी लोकांना ते सामान्य होते का? अहो प्रत्येक युगामध्ये प्रत्येक युगामध्ये देवासोबत होते. तुम्ही जर विचार करा नामदेवाचा एक सुंदर अभंग आहे, जनाबाईचा अभंग आहे. जनाबाईने नामदेवरायाचं वर्णन करत असताना जनाबाई म्हणते हे नामदेवराय एका युगात नाही. ऐकायचं तुम्हाला? ऐकायचं सांगू? ऐका हो नामयाचा जन्म मुरादांचा. ऐका हो आता मर्यादित थांबावं लागेल. आता बांध धरून चालणार. आता आपण आज बांध कोपरे करून घेतले बरोबर, तर ते जागा करून घेतले तर बरं झालं. आता नाही, आता बांधाव व्यवस्थितच धरावं लागेल. विठ्ठल तसं काही चिंता करत नाही. ते मला सांभाळून घेतात हे मला माहिती आहे, पण तुम्ही घाबरले तर बरं असते. मुला बापा पुढे मुलाने जास्त लंब चालू नये, आहे की नाही? बापा पुढे मुलाने जास्त लंब चालू नये. विठ्ठल भगवंतासोबत प्रत्येक युगामध्ये नामदेवरायांचा अवताराचं वर्णन करत असताना जनाबाई म्हणते हिरण्यकश्यप पुढी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. ऐका हो नाम याचा जन्म संचित, दुसरा अवतार याचा राम भक्त अंगद. मंथरा नाम माझे भरते मारी लीलात. ऐका हो नाम याचा जन्म संचित. महाराज द्वापारे कृष्ण सेवा उद्धव जन्मला, खूपच्या नाम माझे देवे उद्धार केला. ऐका हो नाम याचा जन्म संचित. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्यांच्या सेवे लागे दासी जन्मली जनी. ऐका हो नाम याचा जन्म संचित. अशा प्रत्येक युगासोबत देवासोबत हे भक्त प्रत्येक युगामध्ये देवासोबत होते आणि असे युग परत्वे संत प्रत्येक युगामध्ये देवासोबत असल्यामुळे अशा भक्तांना देव हाक मारतोय याल तरी यारे लागे अवघे माझ्या. जेवढे आहेत तेवढे सर्वजण माझ्या मागे. देवा तुझ्या मागे येऊन काय करायचं? देव तो तुम्हाला मी आज पोटभर देतो. अभंग
आधी